श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा महाराज पूर्ण करोत. तुमच्या जीवनामध्ये अडलेली कामे ते सुद्धा पूर्ण होत, ही आपण स्वामीचरणी प्रार्थना करूया आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. आज व्हिडिओच्या माध्यमातून आपण एका चांगल्या विषयावर चर्चा करणार आहोत. तो विषय म्हणजे आपल्या सगळ्यांच्या जवळचा विषय आहे. आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी अशा आहेत की त्या किती वेळा तरी आपण कोणती सेवा करून किंवा काही प्रयत्न करून मेहनत आणि कष्टाने सुद्धा ती गोष्ट आपल्याला कधी कधी मिळत नाही. मेहनत ती एवढी करतो आणि कधी कधी स्वतःचाच राग यायला लागतो की मी एवढं काय करून सुद्धा मला जे पाहिजे ते का बरं मिळत नाही. आणि तिथे कुठेतरी आपल्याला देवावर विश्वास असतो, पण वाटतं चला जे नशिबात आहे ते मिळेल. पण नशीबसुद्धा बदलण्याची शक्ती सेवेमध्ये आणि भक्तीमध्ये असते. म्हणून तर श्रावण महिन्यामध्ये आपल्याला फक्त हे एक 5 मिनिटाचे वाचन आणि यामुळे करायचे आहे. यामुळे आपल्या आयुष्यात महादेवाच्या कृपेने सर्व काही चांगले होईल. श्रावण महिना म्हटलं तर महादेवाची शंभूची पूजा करण्यासाठी, आराधना करण्यासाठी, सेवा उपवास करण्यासाठीचा महिना मानला जातो. महादेवाच्या पूजेने आणि त्यांच्या कृपेने आशीर्वादाने आपल्या जीवनात बऱ्याच अडचणी सुटत असतात. म्हणून तर श्रावण महिन्यामध्ये केलेले उपाय, केलेली सेवा कधीही वायाला जात नाहीत. विशेष करून महादेवाची ही एक सेवा आपल्याला श्रावण महिन्यात करायची आहे. आता ती सेवा म्हणाय गेलं तर आपल्याला एक वाचन करायचं आहे महादेवाला. कुठेही आपण हे वाचन घरामध्ये कुठेही बसून करू शकतो. म्हणजे घरामध्ये किंवा मंदिरामध्ये जरी तुम्ही हे वाचन केलं ना तरीही चालेल. वाचण्यासाठी वेळ तर फक्त 5च मिनटं लागतो. कारण या 5 मिनटाच्या वाचनाने आपलं नशीब बदलेल. आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी मिळतील आपल्याला, जे मागाल ते सुद्धा आपल्याला महादेवाच्या कृपेने मिळाल्याशिवाय राहणार नाही. कारण शिवशंभू हा भोळे देव मानले जातात. यांची जेवढे काही आपण सेवा करावं, मनातून भक्ती करावं, तेवढ्या गोष्टी आपल्याला त्या भाग्यात नसतील तरीही देऊन जातात. म्हणून तर महादेवाची पूजा करायला विशेष असं महत्त्व दिलं जातं. आता महादेवाची पूजा तर आपल्याला करायचीच आहे श्रावण महिन्यामध्ये आणि आपण करतोच. पण ही जी सेवा करायची आहे ती पूर्ण 1 महिना आपल्याला करायची आहे. म्हणजे ज्या दिवसापासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. आता श्रावण महिन्याला सुरुवात तर 13 ऑगस्ट 2026 पासून होणार आहे. आणि या दिवशी विशेष आपल्या स्वामींचा गुरुवार म्हणजे स्वामींचा गुरुवार पण आहे. तर याच दिवशी चांगल्या या श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. तर श्रावण महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे 13 तारखेपासून ते आपल्याला श्रावण महिना संपेपर्यंत म्हणजे 11 सप्टेंबरपर्यंत हा उपाय खंड न पाडता करायचा आहे. बघा, आता ही सेवा खंड न पाडता करायची आहे. जर ही सेवा एखादी महिला करत असेल, एखादी मुलगी करत असेल, तर कधी आपल्याला मासिक धर्म येतो 4 दिवसाचा, तर त्या 4 दिवसाच्या मासिक धर्मामध्ये ही सेवा आपल्याला करायची नसते. कारण त्यावेळेला आपली कुठलीच पूजा आणि सेवा ही होत नसते. तर आपल्याला ही सेवा ते 4 दिवस करायची आहे, सोडायची आहे आणि बाकीचे दिवस करायचे आहे. आणि जर सुतक इर्दी काही असेल तर ते दिवससुद्धा सोडायचे आहेत. मग सेवा करण्याच्या अगोदर ज्या वेळेला आपण प्रार्थना करणार आहोत महादेवांना की हे शंभू महादेवा, मी माझ्या जीवनामध्ये ह्या काही गोष्टी घडवून आणण्यासाठी म्हणजे मला काही पाहिजे आहे ती. आता प्रत्येकाला काहीतरी एक वेगळी इच्छा, मनोकामना असते, काहीतरी असतं. ते तुम्ही हात जोडून ते तुमचा उच्चार करा, जी गोष्ट तुम्हाला पाहिजे आहे त्या, आणि म्हणा की मी या 1 महिन्यामध्ये अखंड उच्चार करू नये. कारण अखंड उच्चार जर आपण केला तर आपल्याला खंड न पाडता सेवा करावी लागते. पण कधी आपल्याकडून सेवा राहिली किंवा आपल्याला काही अडचण आली तर मग काय करावं. म्हणून फक्त मी 1 महिना मी ही सेवा करेल, 1 महिना मला जमेल तशी असं म्हणावं आणि सेवेला सुरुवात करावी. आता सेवा कशी आहे? अगदी सेवा सोपी आहे. आणि हे सेवा करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं म्हणजे काही लागणारं साहित्य नाही आहे. कारण हे वाचन आहे. आता महादेव तर आपल्या प्रत्येकाच्याच देवघरामध्ये किंवा तुळशीजवळ महादेवाचं शिवलिंग आहे. कुणाच्या देवघरात पण असतं महादेवाचं शिवलिंग. तर तुम्हाला जिथे महादेवाचं शिवलिंग आहे तिथेच बसून हे वाचन करायचं आहे. कारण महादेवाला आवडणारं हे वाचन आहे. त्यांच्या एवढी आवडीची सेवा ही महादेवाची की ही जर आपण 5 मिनिटाचे हे वाचन केलं तर महादेव देवता आपल्याला सर्व काही दिल्याशिवाय राहणार नाहीत. किती कठीणातली कठीण इच्छा, भाग्यात नसलेल्या सुद्धा गोष्टी महादेवाच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये त्या येत्यालाच.
तर हे वाचन आपल्याला करायचं आहे. ते वाचन म्हणजे आता ज्या वेळेला आपण शिवलीला अमृत हा जो 11वा अध्याय आहे तो वाचन करतो, तर शिवलीला अमृत ग्रंथामध्ये 11व्या अध्यायामध्ये सुद्धा हे वाचन दिलेलं आहे. वाचनाचं नाव शिवस्तुती असं आहे आणि ते शिवस्तुतीमध्ये एवढ्या छान ओळी लिहिलेल्या आहेत. स्तुती म्हणजेच महादेवाची स्तुती या ओळीमध्ये आहे आणि हे 11 ओव्यांचं ही स्तुती आहे आणि ही स्तुती वाचण्यासाठी फक्त 5 मिनटं लागतो आणि ओळी इतक्या सुंदर आहेत की आपण त्या ओळीद्वारेच एवढं काही मागत आहे. माझ्यावर करुणा करा महादेव देवता, मला तुम्ही सर्व काही द्या देवता, अशी विनंतीसुद्धा आणि प्रार्थनासुद्धा महादेवाला आणि स्तुतीसुद्धा ह्या तीनही गोष्टी यामध्ये येतात. आणि ही जी शिवस्तुती आहे ती म्हणजे कैलास राहणा शिवचंद्रमूळी तुझं वीन संभू कोण मज तारी, अशा ज्या ओळी ओव्या आहेत त्यामध्ये त्या 11, तर ह्या 11च्या 11 ओव्या आपल्याला म्हणायच्या आहेत हात जोडून. आणि म्हटल्याच्या नंतर महादेवाला आता कोणतीही सेवा करा किंवा महादेवाची पूजा करा, महादेवाला साखर का होईना किंवा खडीसाखर काहीतरी नैवेद्य हा समोर ठेवावाच लागत असतो. कारण ज्यावेळेला पूजा केली तरी आणि स्तुती केली तरी समोर काहीतरी नैवेद्य ठेवावा, त्यासोबताली पाणी फिरवावं आणि नमस्कार करावा. कारण तुझ्याशिवाय मला कोण तारणार आहे, तुझ्याशिवाय मला संकट असो किंवा एखादी इच्छा असो, या सगळ्या गोष्टीतून मला तारणारा तूच आहे रे शिवशंभो. असं या ह्याच्यामध्ये एवढी छान स्तुती आहे ना महादेवाची, ऐकायला पण छान वाटेल. आणि महादेवाला म्हणल्याच्या नंतर खरंच आपण इतकं करुणारूपाने त्यांना म्हणलं ना मनातून भक्तीनं, तर महादेव देवता आपल्याला ह्या गोष्टी तुमच्या ज्या काही इच्छा मनोकामना जे काही आहे तुमच्या गोष्टी ती मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि यामुळे तुमच्या आयुष्यात महादेवाच्या कृपेने सर्व काही चांगलेच होईल. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल ना, तर तुम्ही एक व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि तुम्ही जर माझ्या स्वामी सेवा मार्ग या जर चॅनलवर तुम्ही नवीन आहात आणि अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण जेव्हा केव्हा मी असे नवीन महत्त्वाचे माहितीपूर्ण व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला अगोदर मिळेल आणि तुम्ही माझा एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला भेटूया असाच एक नवीन महत्त्वाचा माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.